होतंय? काहीतरी चमकलं का? जाऊ दे, भास झाला असेल. कसलं स्वप्न होतंय? कैलास पर्वत, साप आणि शंभू महादेव. हे सगळं का दिसलं असेल मला? कदाचित दिवसभर शंभू महादेवचं नाव जपत होतो म्हणून असेल. पण असं तर मी रोजच करतो. रोज मला कैलास पर्वत दिसत नाही. मग आजच का दिसलं? चेटकोबा, तुझा वाळ तुझ्या पुढ्यात ठेवलाय. स्वीकार कर. 5, 4, 3, 2, 1. चेटकोबा, याचा अर्थ मला माझे हात परत मिळतील? चिटकोबा मला माझे हात परत मिळवून देईन? चिटकोबा मला माझे हात परत मिळवून दे. मला माझे हात परत मिळवून दे. दिव्याची वात कशी काय विझली? वारा नाहीये तरी विझली. मला असं विचित्र का वाटतंय? काहीतरी वेगळंच फील होत आहे. असं का होत आहे? काय समजायचं? मस्त रे. अरे शक्तीवैली शिवाशेटला हो म्हणाल का रे? अरे तसंच वाटतंय ना ब्रो. तुला सांगतो शक्ती मॅडम शिवा भावाला होच बोलणार. अरे पण कधी उशीर नको व्हायला यार. हा खरे, घाई घाईत नाही पण लवकरात लवकर दोघांचं लग्न व्हायला पाहिजे बाबा. तुला सांगतो भावाच्या लग्नात मी स्वतःच्या हातानं त्याचा केस कापणार, त्याची दाढी करणार. आणि ब्रो
अरे हळदीत आणि वरातीत आपली हवा असणार. हो भाऊ, मी पण त्याच्या लग्नात नुसतं असा राडा राडा करणार आहे मी, राडा. आणि त्याचं लग्न आहे शिवा शेठचं, समजा लोकांच्या ना आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे, असं व्हायला हवं. खरंय ब्रो. आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायबाचं पक्क. म्हणजे रायबा कोण? हा? रायबा कोण? मी रायबा. तू रायबा? चल ऐक ना, एकदा का शिवाच्या डोक्यावर लग्नाच्या अक्षता पडल्या ना की मग मी माझ्या लग्नाची तयारी करायला मोकळा झालो रे. तुला सांगतो ना ब्रो, एकदम थाटामाटात जाणार हा मागणी करायला. कुणाकडे जाणार मागणी घालायला? व्हॉट रबिश क्वेश्चन. श्रद्धाच्या घरी. वाचता रे. आपलं ठरलंय ना श्रद्धाच्या वाट्याला जायचं नाही ते. हा, श्रद्धाला आपण दोघं पण आवडत नाही, माहिती आहे ना तुला. असं वाटतं का तिने तुझं गाल लाल करावा? ब्रो डरने का नहीं यार, जस्ट टेल हर डियर आई क्लियर आई लव यू एव्हरीवेअर 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 करमानं मरशील. ए ब्रो ऐक ना, अरे सुरुवातीला सगळ्यात मुलींना करत असतात बघ. कसं आहे, असं डायरेक्ट व्यक्त नाही व्हायचं त्यांच्या समोर. आपलं मन आहे ना हळूहळू मोकळं करायचं. आणि एकदा सांगतो, त्यांच्या मनात तू जागा फिट केली ना तर आयुष्यात तुला त्या जागेवर कोणच हलवू शकत नाही. आणि तुला सांगू का नंद्या, श्रद्धाच्या मनात सुद्धा माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे बघ, पण ती बोलून दाखवत नाही ब्रो. ठीक आहे, तू दिलेला शब्द आणि नियम मोडणार असशील ना तर मी पण मोडणार. मी पण जाऊन श्रद्धाला प्रपोज करतो का नाही बघ. ए ब्रो, लहान आहे बेटा अजून तू. हा, दाढी आली तुला माझ्यासारखी नाही ना? मग तेव्हा दाढीबरोबर अक्कल पण येणार. हा, अरे धनाची 4 हात व्हायला वेळ आहे ना भावा तुझा. इकडे बघ, लग्नाचं वय निघून चाललंय माझं. तुला वाटत नाही का भावाचं भलं व्हावं, त्याने लग्न करावं, त्याने संसार थाटावा, तुला वाटत नाही? आणि कसं आहे ब्रो, एकदा का माझं आणि श्रद्धाचं लगीन झालं ना मग थोड्याच दिवसात एक चांगली पोरगी बघूया आणि तुझा पण लुंकून देऊ की. हे चल, श्रद्धाशिवाय मला दुसरं कोणीच नकोय. मला फक्त श्रद्धा 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 आणि श्रद्धाच हवी आहे. मला दुसरं कोणीच नकोय. ए अरे तुझीच काय, दुसरी कोणाचीच होऊ देणार नाही मी सगळे. मी बघतो ती तुझी कशी होते ते. अरे काय करणार आहे तू? करणार काय करणार? अरे काय करणार? काय करणार? काय मी जाऊन श्रद्धाला सांगणार तू अजून पण तिच्या फांदीवर असते. म्हणजे तुला माझं भलं बघवत नाहीये? पण माझा मला बघवत नाहीये. अरे जा रे तू जा. आयडिया सांगतो, करी देऊ आयडिया सांगतोय. आयडिया लवकर. आपण एक काम करूया, छापा काटा उडवतो. जो जिंकल तो तिला प्रपोज करायला पाहिला. हा ठीक आहे, मंजूर. चल. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, छापा आला तर मी प्रपोज करणार, काटा आला तर तू प्रपोज नाही करायचं. काय बोल परत बोल. छापा आला तर मी प्रपोज करणार, काटा आला तर तू प्रपोज नाही करायचं. हा ठीक आहे, चल. हा हा काटा लगा, काटा आला, काटा आला. ए असं कसं झालं? असं कसं म्हणजे? मी काय बोललो, तो काटा आला तर तू प्रपोज करायचा नाही. मग आता तू प्रपोज करायचा नाही, मी करणार, मी जिंकलो. काटा लगा है लगा मैं चला प्रपोज करने. हा दरवेळेला कसा जिंकतो? हा मला गंडवत तर नाही ना? वस्तर्या, तू माझ्या आणि श्रद्धा मधला काटा आहेस काय? तर बघ तुला कसा बाजूला काढतो ते. तुला काय वाटलं रे? नंदे काय फ्लावर आहे? फ्लावर? अरे ए नंद्या ना फायर आहे, फायर. कळलं का? हा. काय गरज होती तुला बाईक घेऊन यायची? अरे तुला कालच डिस्चार्ज मिळालाय ना, आणि डॉक्टरने तुला आराम करायला सांगितलं असताना सुद्धा बाहेर फिरायची काय गरज आहे? अगं फिरायला कुठे आलो होतो? शंभू महादेवाचं दर्शन घ्यायला आलो होतो मी. अरे घरी आहे ना तुझा शंभू महादेव, मग त्यालाच नमस्कार करायचा. बाहेर यायची काय गरज आहे? आणि तूच म्हणतोस ना शिवा, माझा देव सगळीकडे असतो, मग इथे देवळात यायची काय गरज? हो बरोबर आहे, मला जरा तुला भेटायचं होतं. भेटायचं म्हणजे मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. शिवा, अरे मला ना ऑफिसला जायला खूप उशीर होतोय, खूप अर्जंट काम आहे मला, मी नंतर करते. तू शक्ती, अगं ऐक ना. अगं मला कालच्या रात्रीबद्दल बोलायचं तुझ्याशी. रात्रीबद्दल म्हणजे? काल रात्री मला विचित्र फील झालं. तुलाही काही फील झालं का? हो,
अरे मी पण झोपेतून दचकून जागी झाले होते सेम. आणि जेव्हा मी जागी झाले ना तेव्हा माझं लक्ष देवाऱ्याकडे गेलं तर दिवा विझत होता. म्हणजे मी तो विझू दिला नाही. अचानक माझ्या डोळ्यासमोर ना काहीतरी चमकलं. नंतर मी झोपायला गेले आणि झोपले. अचानक मी घाबरून जागी झाले तर दिवा विझला होता. माझ्या बाबतीत पण सेमच घडलं. फक्त त्याच्या आधीनं मला एक स्वप्न पडलं ज्यात कैलास पर्वत आणि याआधी कधी मला अशी स्वप्न नाही पडलीत. कालच अचानक कसं काय असं दिसलं मला काय माहित. ते सगळं खूप वेगळं आणि विचित्र होतं. शक्ती, या सगळ्याचं कनेक्शन तुझ्याशी सुद्धा. माझ्याशी? म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? म्हणजे मला असं म्हणायचं की आपल्याला पडणारी ही स्वप्न, होणारे हे भास, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या या घटना, या सगळ्याचा काय अर्थ असेल? काहीतरी कनेक्शन असेलच ना. शिवा, अरे आता मी तरी काय सांगू. मला होणाऱ्या भासांचा माझ्याशी काय संबंध आहे मला नाही माहिती. मला दिसणारी ती बाई, ती लहान मुलगी, ह्या सगळ्याचा माझ्याशी काय संबंध आहे? आणि त्या मलाच का दिसतात? कशाचा कशाशी काय संबंध आहे काहीच कळत नाही. या सगळ्याचा माझ्या भूतकाळाशी काही जाऊ दे, असू दे. काय बोलायचं त्या विषयावर? पुढे माझ्या नशिबात काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक. आणि तसंही आता मी देवाच्या बाबतीत वगैरे इतकी कठोर राहिले नाहीये. हो, ते दिसतंय. मान्य आहे, मी जर उद्या देवावर विश्वास ठेवला, तुमच्या श्रद्धेवर विश्वास ठेवला, तरी काल देवारातला दिवा का विझला याचं उत्तर तुझ्याकडेही नाही आणि माझ्याहीकडे नाही. जाऊ दे, या सगळ्यांची गोळाबेरीज करायला गेलो ना डोकं दुखायला लागेल. जे काय होईल होतंय ते सगळं शंभू महादेवावर सोडून देऊयात. तो बघेल काय ते. चल ऑफिसला जाऊ. सरकारांना भेटायचंय. सरकार कुठेतरी बाहेर जाणार आहे तसं कळलं. त्यांच्यासाठी मिठाई घेऊन जाऊ. माझ्या हॉस्पिटलचा सगळा खर्च त्यांनी केला ग. वहिनीसाहेब आणि सरकार एवढं करत असतात आमच्यासाठी. चल. प्रिन्स, मी काय म्हणत होते ते काय असं का बघताय चटकुबाकडे? भद्रा, मला असं वाटलं होतं चिटकोबाचं सुद्धा माणसासारखं डोकं येईल. नाही, अजून तरी नाही. कारण अजून 2 बळी देणं बाकी आहे. ते का एकदा दिले की चिटकोबा संपूर्ण माणूस रूपात येईल आणि त्या आधी शक्तीचा सर्वनाश करेल. वहिनी बॉस, चिटकोबा भाऊंना नक्क फुटलेत. ॲज अ होतकरू नेता म्हणून मला असं वाटतंय की चिटकोबा भाऊ पूर्ण माणसाच्या रूपात आल्यानंतर त्यांना त्या नखांचा आणि आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून मला असं वाटतंय की नेल कटर शोधली पाहिजे. अरे करू ना. अरे तू झाला झाला शानपणा करून नख कापायला जातोय. कधीतरी असं वाटतं ना तुझाच बळी देवा चिटकोबाला. नको नको वहिनी बस, माझा बळी देऊ नका प्लीज. ए, शांत राहा ना जरा. कशाला उचापती करतो? जसं जसं वय वाढतंय तसं तसं अक्कल शून्य होत चाललंय. तू कळतंय का तुला? सॉरी बस, याच्या पुढे नाही होणार. नाही होणार. असं बोलून बोलून ना 100 वेळा चुका करतोस तू. बोला ना फक्त एकदा परमिशन दे, ह्याचा जीव घेते मी. शांत हो भद्रा. ठीक आहे. शक्ती का कॉल करते मग? दे फोन, रिसीव कर. हॅलो. अच्छा, हो का? बरं थांबा तुम्ही तिथे, आम्ही येतो. काय म्हणाली? बंगल्यावर आलेत ती.
जावं लागेल, चला जाऊया आपण. नाही नाही नाही, अशा अवस्थेत मी त्यांच्यासमोर नाही जाऊ. आणि तू काय येतो तिथे म्हणाली लगेच. तरी ते लक्षात नाही. पण ठीक आहे ना, मी सांभाळेन ना सगळं, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? अगं कसं सांभाळशील? शॉल आहे ना अंगावर, सगळं नीट होईल, मी घेईन सगळं सांभाळून. तुम्ही चला. चल रे. काल रात्री मला विचित्र फील झालं. शक्ती, काय झालं? कसला विचार करतेस एवढा? कुठे हरवलीस? नाही रे, काही नाही. मी ते पेंडिंग कामाचा विचार करत होते. बऱ्याच कामांच्या डेडलाईन्स जवळ आलेत. अच्छा, पेंडिंग कामं. नाही नाही, कर कर. काय, कुठली पण कामं पूर्ण केलेली बरी. कामं रखडली की मग मन शांत बसत नाही, खात राहतं. त्यामुळे ती पूर्ण केलेली बरी, पेंडिंग ठेवू नयेत. तसंच एखाद्याच्या प्रश्नाचं उत्तर पण पेंडिंग ठेवू नये. काय शक्ती, मनातल्या फिलिंग्स मनातच साठवून ठेवल्या ना की त्या साठलेल्याच राहतात आणि मग शिळ्या होतात. नंतर पुढे जाऊन आपल्यालाच त्रास होतो आणि आपणच आपल्याशी भांडायला लागतो. शिवा, ते सगळं जाऊ देत. आधी आपण प्रिन्स सरांना भेटूया आणि मग तुझ्या डोक्यात जिथे कुंडी पडली ना तिकडे जाऊयात. हा, मी सरांना बोलून येते लगेच. अगं शक्ती, अगं ते महत्वाचं नाहीये. मी उत्तराची वाट बघतोय. काय ठरलं तुझं? कधीपर्यंत सांगशील? तू फोन केला होतास मला, काय झालं? हो मॅडम, ते मी सरकार, घ्या मिठाई घ्या. अरे वा, लग्न वेळ काही ठरलं की काय? काय ग? काय शिवा? अहो सरकार, तुम्ही पण बस. काय असं असं काही नाहीये. मग हे पेढे? सरकार, अहो तुम्ही माझ्यावर आणि नानावर खूप उपकार केलेत. आता पण एवढा ऍडमिट होतो तर माझ्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च तुम्ही उचललात. मी आयुष्यभर तुमचे उपकार नाही विसरू शकत. घ्या ना, घ्या ना, पेढे घ्या. अरे वा, महागडी मिठाई दिसते. तुला परवडले? सरकार, ही शॉल का अंगावर? बरं वाटत नाही का तुम्हाला? अरे दे ना, मी देते ना त्यांना मिठाई, तुझी देते. काय एवढं? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, त्यांची तब्येत. हा, पण वहिनी साहेब, सरकारनं काय झालंय? थंडी वगैरे वाजते का त्यांना? हो हो, मला थंडी वाजते. व्हायरल होतं, आता बरं आहे. नक्की? ते त्यांचे हात गारटले होते, त्यांचे हात गारटले होते, म्हणून त्यांनी शॉल घेतली. ठीक आहे. माझं सोडा, मला सांग, तू इथे का आलायस? डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना तुला? काय राव, घरी बसून कंटाळा लागला आणि मी बरं आहे आता. डॉक्टर म्हणाले की फक्त डोक्याला जप काही दिवस, बाकी मी उद्यापासून कामावर येणारच आहे. नाही, नको, अजिबात नाही. उद्यापासून कामाला यायचं नाही, गरज नाहीये. मला कोणाचीच गरज नाहीये. तुला आत्ता आरामाची गरज आहे. आणि हो, मी जेव्हा तुला बोलवीन तेव्हाच ये. आता मी बाहेर जातोय, पण मी एकटाच जाणार आहे. मला कोणी नकोय. ठीक आहे भद्रा, मी जरा आराम करतो. तासाभरानंतर मला उठव.
चला चला घरी हो, चला. कळलं. तुला कळलं ना प्रिन्स सरकार काय बोलले ते? तू जा आता घरी जाऊन आराम कर छान, आणि अगदीच काम करण्याची इच्छा झालीस तर घरूनच काम कर. हा चल निघ आता. शक्ती तू पण घरून काम कर. हा चल निघ आता. मॅडम खूप काम पेंडिंग आहे, घरी बसून कसं होणार? शक्य आहे. ऑफिस मधला लॅपटॉप घरी घेऊन जा आणि घरला काम कर. हा ठीक आहे चला निघा आता, निघा निघा. मॅम हा मला जरा एका विषयावर बोलायचं होतं तुमच्याशी. बोलायचंच आहे? हा बोल. मॅम शिवावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याबद्दल काही कळलं का? नाही अजून काही कळलेलं नाहीये. पोलीस तपास घेतात आणि आम्ही स्वतः जातीने लक्ष घालतो त्याच्यात. जेव्हा कळेल ना तेव्हा तुला आम्ही नक्की कळवू. हा काही टेन्शन घेऊ नका. आता आता तुम्ही जा घरी जा. हा चला 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 निघा निघा निघा. अरे तुम्हाला कळलं नाही का बॉस आणि वहिनी बॉस काय बोलल्या? चला चला निघा निघा जा निघा निघा लवकर. शिवा आपण बंगल्याच्या मागे जाऊया. तुझ्या डोक्यावर जिथे कुंडी पडली होती तिथे. अशी शाल होती म्हणून बरं झालं वाचलो मी. चुकून जरी शाल पडली असती उडाली असती तर काय केलं असतं मी? त्या शिवा आणि शक्तीने मला बिना हाताचं बघितलं असतं. त्या शक्तीने ना माझं जगणं मुश्किल केलंय. घराच्या बाहेर जाऊ देत नाही, घरात वावरू देत नाही. सोडणार नाही मी तुला आधी शक्ती. प्लीज शांत व्हा, प्लीज शांत व्हा. हे बघा मला तुमचं दुःख कळते. खाली शिवा आणि शक्तीने जर तुम्हाला या अवस्थेत पाहिलं असतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता कळतंय मला. पण थोडा धीर धरा, सगळं नीट होईल. आपण 2 बळी दिलेत, अजून 2 बळी दिले ना की सगळं आपल्या मनासारखं होईल. कधी कधी आपल्या मनासारखं होईल? कधी देशील तू 2 बळी? आणि 2 बळी दिल्यानंतर पण माझे हात परत येतील याची काय गॅरंटी आहे? प्लीज चेटकोबावर थोडासा विश्वास ठेवा. चेटकोबावर विश्वास? तुम्ही बघताय ना आपण जसे बळी देतोय तस तसा चेटकोबा मानव रूपात येतोय. अजून 2 बळी दिले ना तर त्याची ताकद वाढेल आणि तो तुमचे 2 हात नक्कीच परत आणेल. प्लीज थोडा विश्वास ठेवा, धीर ठेवा थोडा.